मंडळी, आज आपण एका खूप महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. श्रीमंत होण्यासाठी 5 मार्ग. प्रत्येकाला आयुष्यात पैसा हवा असतो, छान घर हवं असतं, गाडी हवी असते, कुटुंब सुखात राहावं असं वाटत असतं. पण अनेक लोक आयुष्यभर मेहनत करतात, तरीही पैसा टिकत नाही. तर काही लोक कमी मेहनतीतही हळूहळू श्रीमंत होत जातात. मग फरक नेमका कुठे असतो? फरक असतो विचारांमध्ये, सवयींमध्ये आणि पैशांकडे पाहण्याच्या दृष्टिकोनात. आज मी तुम्हाला असे 5 मार्ग सांगणार आहे, जे फक्त पैसा कमवण्यासाठी नाहीत, तर आयुष्यभर आर्थिक स्थैर्य आणि समृद्धी मिळवण्यासाठी आहेत. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण कदाचित यातील एखादी गोष्ट तुमचं आयुष्य बदलू शकते. नंबर 1. पैशाचा आदर करा. अनेक लोक म्हणतात, पैसा म्हणजे सगळं नाही. हो, पैसा सगळं नसतो, पण पैसा नसला की आयुष्यातील अनेक गोष्टी कठीण होतात. श्रीमंत लोक पैशाचा आदर करतात. ते पैशाला उधळत नाहीत आणि पैशासाठी चुकीचे मार्गही निवडत नाहीत. आपण अनेकदा काय करतो? गरज नसताना वस्तू घेतो, दिसण्यासाठी खर्च करतो आणि नंतर म्हणतो पैसे टिकत नाहीत. लक्षात ठेवा, पैसा तुमच्याकडे टिकण्यासाठी आधी तुम्ही त्याची किंमत समजली पाहिजे. एक छोटी सवय लावा. किती पैसे आले आणि किती गेले याचा हिशोब ठेवा, कारण ज्या घरात पैशांचा आदर होतो तिथे लक्ष्मी टिकते असं म्हटलं जातं. नंबर 2. कमाईपेक्षा बचत महत्त्वाची. काही लोक खूप कमावतात, पण महिन्याच्या शेवटी त्यांच्या हातात काहीच राहत नाही. तर काही लोक कमी कमाईतही बचत करून पुढे जातात. श्रीमंत होण्याचा दुसरा मोठा मार्ग म्हणजे बचतीची सवय. तुम्ही किती कमावता यापेक्षा तुम्ही किती वाचवता हे महत्त्वाचं असतं. समजा एखाद्या व्यक्तीला 50,000 पगार आहे, पण तो सगळे पैसे खर्च करतो आणि दुसरी व्यक्ती 20,000 कमावते, पण त्यातून 5,000 वाचवते. तर काही वर्षांनी कोण मजबूत होईल? नक्कीच बचत करणारी व्यक्ती. लहान बचतही पुढे मोठी होते. थोडे थोडे पैसे बाजूला ठेवणं ही श्रीमंतीची सुरुवात असते. नंबर 3. सतत नवीन गोष्टी शिका. आजचं जग खूप वेगाने बदलत आहे. जो शिकणं थांबवतो तो मागे पडतो. श्रीमंत लोक सतत स्वतःमध्ये गुंतवणूक करतात, नवीन कौशल्य शिकतात, नवीन संधी शोधतात आणि स्वतःची किंमत वाढवत राहतात. आज मोबाईलवरूनही खूप काही शिकता येतं. ऑनलाईन काम, व्यवसाय, नवीन भाषा, एडिटिंग, डिजिटल मार्केटिंग, काहीही. एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्ञान ही अशी संपत्ती आहे जी कोणी चोरू शकत नाही. तुम्ही जितकं शिकाल तितक्या नवीन संधी तुमच्यासमोर येतील. नंबर 4. योग्य लोकांच्या संगतीत राहा. आपल्या आयुष्यावर सर्वात जास्त प्रभाव कोणाचा पडतो माहिती आहे? आपल्या आसपासच्या लोकांचा. जर तुम्ही नेहमी नकारात्मक लोकांमध्ये राहत असाल, जे सतत तक्रारी करतात, आपल्याकडून काही होणार नाही असं म्हणतात, तर हळूहळू तुमचं मनही तसंच बनतं. पण जर तुम्ही मेहनती, सकारात्मक आणि मोठी स्वप्न पाहणाऱ्या लोकांमध्ये राहिलात, तर तुमच्यातही बदल होतो. श्रीमंत लोक नेहमी अशा लोकांच्या संपर्कात राहतात, जे त्यांना पुढे जाण्यास प्रेरणा देतात. म्हणून तुमची संगत तपासा, कारण चुकीची संगत माणसाला खाली खेचते आणि योग्य संगत आयुष्य बदलू शकते. नंबर 5. संयम आणि सातत्य ठेवा. आजकाल प्रत्येकाला पटकन श्रीमंत व्हायचं असतं. एका रात्रीत यश हवं असतं, पण खरं यश हळूहळू तयार होतं. बी लावल्यावर दुसऱ्या दिवशी झाड तयार होत नाही, त्याला वेळ द्यावा लागतो. तसंच पैसा आणि यशाचंही आहे. काही लोक 2 दिवस मेहनत करतात
आणि लगेच हार मानतात. पण श्रीमंत लोक काय करतात तर ते सातत्य ठेवतात. अपयश आलं तरी थांबत नाहीत. लक्षात ठेवा, दररोज केलेली छोटी प्रगतीही एक दिवस मोठं यश बनते. छोटंसं उदाहरण, एका गावात 2 मित्र होते. दोघेही साध्या परिस्थितीत वाढलेले. पहिला मित्र जे मिळेल ते लगेच खर्च करायचा. मौज मजा, दिखावा आणि भविष्याचा काही विचार नाही. पण दुसरा मित्र थोडे थोडे पैसे वाचवायचा, नवीन गोष्टी शिकायचा आणि छोटा व्यवसाय सुरू करण्याचं स्वप्न पाहायचा. पुढे काही वर्षांनी पहिला मित्र अजूनही संघर्ष करत होता आणि दुसरा मित्र स्वतःचा व्यवसाय उभा करून सुखात जगत होता. फरक फक्त सवयींचा होता. मंडळी, श्रीमंती म्हणजे फक्त बँकेतले पैसे नाहीत, तर मनाची श्रीमंती, योग्य विचार आणि शिस्तही तितकीच महत्त्वाची आहे. आजपासून फक्त एक तरी सवय बदला. पैशाचा आदर करा, बचत करा, शिका, योग्य लोकांमध्ये राहा आणि सातत्य ठेवा. कदाचित सुरुवात छोटी असेल, पण एक दिवस ती